नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण, तसंच नवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर सर्वांना माहीत असेल की 2 ते 3 दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मधील एका ठिकाणी एक घटना घडली. त्याआधी मी तुम्हाला उदाहरण देतो की तुम्ही एखाद्या गावात वर्षानुवर्षे राहता, पूर्वजांपासून राहता, पण त्या गावाचं नाव अचानक बदललं तर तुम्हाला किती धक्का लागू शकतो, किती शॉक लागू शकतो. याचंच एक उदाहरण आहे भिवंडीतील पडगा. बोरिवली मधील पडगा हे देखील बातम्यांमध्ये सांगितलेलं आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. तर ह्याचं नाव पडलं अल शाम. अल शाम का, तर हे एक दहशतवादी, आतंकवादी, याच्यामुळे ह्या गावाचं नाव पडलंय असे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार, किंवा आपण जी बातम्या ऐकल्या, व्हिडिओज ऐकल्या, आपण माहिती गोळा केली, त्यानुसार आपल्याला हे समजलेलं आहे. या गावात 15 जणांना अटक करण्यात आली, NIA कडून छापे मारण्यात आले. तर का? दहशतवादी, आतंकवादी या कारवायांमुळे. ह्या गावामध्ये साकिब नाचन ह्या नावाचा आतंकवादी पकडला गेला. तर त्याचा कोणीतरी नातेवाईक हा कॉन्ट्रॅक्टर होता आणि हा सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होता असं दाखवत होता. आणि जर ह्याची हिस्ट्री काढली तर 2017च्या गुजरातमधील बॉम्बस्फोटामध्ये देखील ह्याचा हात होता. आणि त्याआधी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये देखील याचा हात होता. 10 वर्ष याने तुरुंगवास भोगलाय, शिक्षा भोगली आहे. आणि आता तरी सुद्धा तो सुधारला नाही, पुन्हा त्याच आतंकवादी, दहशतवादी ऍक्टिव्हिटीज करण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि हाच प्रयत्न करत असताना NIAच्या टीमने इकडे धाडी टाकल्या, छापे मारले आणि ह्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. अबू आझमी बोलतात की 15 जणांवर तुम्ही कडक कारवाई कशी काय करू शकता. पण देशभक्तांवर जर असं होत असेल तर हे आपण एक वेळ मानूया, पण दहशतवाद्यांवर जर कारवाई होत असेल आणि NIA कोणत्याही पुराव्याशिवाय, कोणत्याही संशयाशिवाय कोणालाही पकडत नाही, हे अबू आझमींच्या माहितीसाठी मी सांगतो. महेश दादा लांडगेंनी खूप चांगला मुद्दा उचलला की आपला देश पहिला आहे. भले तुम्ही कोणत्या पण पक्षाचे असू द्या, पण जेव्हा देशाचा विषय येतो त्या सगळ्या पक्षांनी मिळून काम केलं पाहिजे. हा खूप चांगला मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुण्यामध्ये देखील अमित शहा आणि मोदी येत होते, त्याच्या आधी देखील 2-3 दिवसापूर्वी छापा टाकण्यात आला आणि अशाच कारवायांवर कडक कारवाई करण्यात आली, अशा दहशतवादी कारवायांवर. हे तुम्हाला मी सांगतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारण्यात आले, दहशतवादी कारवाया जिथे जिथे आढळतील, जिथे जिथे संशय वाटतोय तिथे तडक त्यांना पकडण्यात आलं, त्यांना जेरबंद करण्यात आलं आणि त्यांची चौकशी आता सध्या चालू आहे. तर हे कसं करतात? लोकांना भुलवतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही जर जिहाद काय असतो, वेगवेगळ्या प्रकारे जिहाद असतो. तर हा बॉम्बस्फोट घडवायचे, लोकांना मारायचं, आणि त्यासाठी जर तुम्ही आपल्या धर्मासाठी मेलात तर तुम्हाला 72 हूर मिळतील, जन्नत, म्हणजे आपण ज्याला स्वर्ग म्हणतो. पण मेल्यानंतर स्वर्ग असू दे, जन्नत असू दे, काही असू दे, कोणी बघितलंय? आता आपण उभे आहोत, आपल्या समोर जे आहे तेच खरं. मेल्यानंतर कोण काय, कसं काय, कोणालाच माहित नसतं. पण ह्याचा गैरफायदा घेऊन यांना टेररिस्ट घडवले जातात, दहशतवादी घडवले जातात. असंच भिवंडीमधील पडगामध्ये झालं. 90% त्यांचा माहोल वाढला, म्हणजे मोहल्ला वाढला, आपण असं म्हणू शकतो. तिकडे 90% मुस्लिम आहेत आणि 10% आदिवासी बांधव आहेत. म्हणजे सर्वात जास्त जो क्राऊड आहे तो मुस्लिमांचाच आहे. आणि त्याचाच फायदा घेत त्यांना आश्रय दिला गेला. त्याच्यामध्ये तिकडच्या एमएलएचा देखील हात आहे. हे देखील आपल्याला बातम्यांमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये समजलं असेल. वेगवेगळी माहिती जशी जशी आम्हाला मिळाली तशा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि NIAच्या काही गोष्टी असतात, ह्या गुलदस्त्यात असतात, त्या कोणाला समजत नाहीत. फक्त जेव्हा कारवाया होतात तेव्हा आपल्याला समजतं. म्हणजे आपण किती झोपलो आहोत, एक नागरिक म्हणून आपण किती झोपलेत, आपल्याला माहित नाही की शत्रू आपल्या उंबरठ्यात आलाय आणि आपण अजून देखील झोपलेलो आहोत, आपल्याला माहित नाहीये. आपलं घर, कुटुंब, या सर्व गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. पण देशामध्ये ह्या जर कारवाया होत असतील याच्याकडे आपलं एक सतर्क नागरिक म्हणून बारीक लक्ष पाहिजे. कुठे कुठे संशय आपल्याला वाटत असेल तर
आपण थोडीशी शहानिशा केली पाहिजे की खरंच संशय करण्यासारखी गोष्ट आहे का. कारण आता खरंच दहशतवाद्या जर कारवाया होत असतील तर खूप आपल्याला भीतीची नाही पण सतर्क राहण्याची खरंच गरज आहे. एवढं मी सांगतो, तुम्ही सतर्क राहा. कारण आपले पोलीस, आपली मिलिटरी, आपली वेगवेगळी सिक्युरिटीची जी टीम आहे ती प्रयत्न करतेच आहे की दहशतवाद, आतंकवाद कसं ह्याच्याशी सामना करायचा. पण एक सतर्क नागरिक म्हणून, एक देशभक्त म्हणून आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या शहराच्या संरक्षणासाठी आणि आपला देश, आपलं राष्ट्र, आपलं शहर कसं सुरक्षित राहील यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि मला जे वाटलं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, किंवा तुम्हाला ह्याबद्दल कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.